पेपर खूप चांगला होता, खूप सोपा होता, परंतु मला वेळच पुरला नाही. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती, परंतु शेवटचे 2 प्रश्न माझे राहून गेले. अशा प्रकारचं मित्रांनो चर्चा जी आहे ती पेपर सुटल्यानंतर मराठी विषयाच्या बाबतीत नेहमीच होत राहते. कारण आपल्याला वेळच पुरत नाही. मराठीचा पेपर कव्हर करता करता नाकी 9 येतो. 3 तास सुद्धा आपल्याला पुरत नाही. मग आता हा वेळ का पुरत नाही मित्रांनो, आणि कुठल्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे ही स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहिजे. आपल्याला हे माहिती पाहिजे की पहिला जो प्रश्न आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, दुसरा प्रश्न जो आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, किती प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे. हे जर माहिती असेल तर आपला जो पेपर आहे तो वेळेवर किंवा वेळेच्या आधी पूर्ण होऊ शकतो. ओके, तर या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आपण. आजचा विषय तुम्हाला माहिती आहे की मराठीच्या पेपरमध्ये, कारण पहिलाच पेपर मराठीचा आहे, पहिलाच पेपर जर का आपला चांगला गेला तर ती पॉझिटिव्ह एनर्जी, तो पॉझिटिव्ह विचार, ती सकारात्मक तो जो काही विचार आहे तो आपला संपूर्ण परीक्षा होईपर्यंत राहणार आहे. त्यामुळे पहिला पेपर जो आहे तो आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचा आहे. पहिल्या पेपरमधले सगळे प्रश्न वेळेवरती कंप्लीट झाले पाहिजे. त्यासाठी कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. यावरती आज आपण चर्चा करूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, थेट आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात. बघा, मराठीचा जो पेपर आहे आपला, आपण जर विचार केला तर मराठीचा पेपर जो आहे तो आपला एकूण 80 गुणांचा पेपर असतो आणि त्याचबरोबर 20 मार्काची जी आहे ती अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा असते आणि ती परीक्षा तर तुमची सर्वांची झाली असेल. परंतु हा जो लेखी पेपर आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला 80 पैकी 80 गुण कसे मिळतील आणि हा जो पेपर आहे तो संपूर्ण किती वेळात पूर्ण होईल, कसा होईल, यावरती चर्चा करू. आपल्याकडे वेळ किती असतो? 3 तास मित्रांनो आपल्याकडे असतात. 3 तास म्हणजे आपल्याकडे 180 मिनिटे असतात. जवळपास आपण बघायला गेलं तर 180 मिनिटे आपल्याकडे असतात. तर 180 मिनिटाच्या ऐवजी 170 मिनिटातच आपला पेपर कसा पूर्ण होईल त्यावर चर्चा करू. पण यावर्षी 180 मिनिटं असणार आहेत आणि प्लस तुम्हाला 10 मिनिटं वाढवून मिळणार आहे. पेपर झाल्यानंतर तुम्हाला आणखी 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे. पण आपलं टार्गेट काय असेल की 170 मिनिटात आपला पेपर कसा तयार होईल, कसा पूर्ण होईल, यावरती आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. बघा मित्रांनो, इथं क्रमांक दिलाय, विभाग दिलाय, गुण दिलाय आणि वेळ दिलाय. आपण जर पहिला जर विचार केला तर गद्य विभाग जो आहे, गद्य विभागामध्ये काय असतंय? पठित उतारे असतात आणि अपठित उतारे. बघा, गद्य विभाग जो आहे जो आपल्याला 18 मार्काला असतो. बघा, गद्य विभाग म्हणजे काय बाबा? प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या पहिल्यामधला अ, आ आणि ई. त्याच्यामध्ये अ जो आहे तो 7 मार्काला असतो पठित उतारा, आ जो आहे तो 7 मार्काला पठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकातील उतारा असतो, आणि ई जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा. असे एकूण आपल्याकडे 7 दुने 14 आणि 4 18 गुण असतात. तर हा जो 18 मार्कांचा जो भाग आहे तो 40 मिनिटांमध्ये, पहिल्या 40 मिनिटांमध्ये मित्रांनो आपले सगळे उतारे व्यवस्थित झाले पाहिजे. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो 40 मिनिटात झाला पाहिजे. 40 मिनिटाच्या पेक्षा 1 मिनिट सुद्धा वर घेऊ नका. इथं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, इथं आपला वेळ कसा जातो हे समजून घ्या. आपण काय करतो? पहिला उतारा वाचतो आणि मग प्रश्न वाचतो. तर काय करायचं आहे? उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचायचे असतात. पठित उतार्यामध्ये कसं असतं? जो उतारा पाठ्यपुस्तकातला असतो, कदाचित काय होईल की तुम्हाला तो उतारा माहिती असेल, पाठ्यपुस्तकातलं ते प्रकरण माहिती असेल, त्याचा अभ्यास आपला चांगला झालेला असेल, त्यामुळे कधी कधी उतारा न वाचताच काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील. तुम्हाला माहिती असतात काही प्रश्नांची उत्तरं. ओके, त्यामुळे पहिली प्रश्न जे आहेत ते नीट वाचा आणि नंतर मग तो उतारा वाचा, समजून घ्या आणि मग त्यातल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, आता काय होतं, कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही मिळालं तर उतारा पुन्हा एकदा वाचा, परत नाही मिळालं तर आणखी एकदा वाचा, परंतु तिसऱ्यांदा उतारा वाचण्याचा प्रयत्न करू नका. सरळ त्या प्रश्नाला जागा सोडा आणि पुढे जा. नंतर पेपर कव्हर झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. ओके, म्हणजे काय होतं, कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही येत त्याच्यावरती आपण जास्त वेळ घालवतो, त्याच्यामुळे जे येतं ते आपलं राहून जातं. ओके, तर हा मुद्दा लक्षात घ्या. फक्त ई मध्ये थोडीशी गडबड होईल. ई जो आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, परंतु त्याच्यावरचे प्रश्न खूप सोपे असतात. याच्यामध्ये अ आणि आ दोनच कृती असतात, कृती 1 आणि कृती 2, आणि त्या आकलनावर आधारित असतात आणि सोपे प्रश्न असतात. तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो तुमचा 40 मिनिटांमध्ये झाला पाहिजे, गद्य विभाग. त्याच्यानंतर पद्य विभाग जो आहे, कवितांवर आधारित विभाग आहे, जो 16 मार्काला आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकावर जर तुम्ही विचार केला 16 आणि 18 जवळपास तुमच्याकडे 34 गुण जे आहे ते पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. आणि कवितेवर आधारित जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास प्रश्न क्रमांक 2 आहे, जो आपला प्रश्न क्रमांक दुसरा आहे, त्याच्यामध्ये अ असतो, आ असतो आणि ई असतो.
अ मध्ये एक उतारा दिला जातो 8 गुणांसाठी, सॉरी एक कविता दिली जाते 8 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये कृती 1, 2, 3, 4 कृती असतात. पहिल्या 2 कृती आकलनावर आधारित असते, एक सरळ अर्थ आणि एक काव्यपंथींचं रसग्रहण वगैरे अशा प्रकारचा प्रश्न असतो. आ मध्ये तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे कृती असते 4 मार्काला. ई मध्ये आपल्याला रसग्रहण असतं 4 मार्काला. असे आपल्याकडे जवळपास 16 मार्क जे आहेत ते हातातले असतात. इथं 16 मार्क जे आहेत ते आपले 35 मिनिटात पूर्ण झाले पाहिजेत, लक्षात घ्या. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तो 40 मिनिटात, दुसरा प्रश्न जो आहे 35 मिनिटात. म्हणजे जवळपास 4 आणि 3 7 75 मिनिटांमध्ये हे पहिले 2 प्रश्न आपले उरकले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. 4 स्थूल वाचन पुस्तकामध्ये आहे, तर त्याचा अभ्यास नीट करून स्थूल वाचन 6 गुणांसाठी आहे आणि 15 मार्क स्थूल वाचन, सॉरी 15 मिनिटात आपलं स्थूल वाचन झालं पाहिजे. ओके, म्हणजे 90व्या मिनिटाला 1.5 तासामध्ये आपल्याला हे पहिले 3 प्रश्न आपले पूर्ण झाले पाहिजेत, एवढं टार्गेट आपल्याला समोर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर व्याकरण जो आहे आणि भाषा अभ्यास जो 16 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक जर आपण 4 बघितलं, चौथा, त्याच्यामध्ये अ असतो आणि आ असतो, अशा 2 कृती आहेत. अ 8 गुणांसाठी, आ 8 गुणांसाठी. अ मध्ये काय असते बाबा, व्याकरणावर आधारित कृती असतात, ज्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार ह्या 3 घटकांवरती 8 मार्काला प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्यानंतर आ मध्ये शब्द संपत्ती, लेखन नियमानुसार लिहिणे वगैरे अशा प्रकारे 8 मार्क तुम्हाला भाषिक घटकांवरती असतात. ओके, 8 मार्क व्याकरण, 8 मार्क भाषिक घटकांवरती असे 16 मार्क असतात. हे जे 16 मार्क आहेत ते 25 मिनिटात आपले झाले पाहिजेत. 25 मिनिटांमध्ये हा जो व्याकरण आणि भाषा अभ्यास जो काही घटक आहे तो आपला पूर्ण झाला पाहिजे. ओके, आता एक लक्षात घ्या मित्रांनो, एक टार्गेट तुमच्या समोर पाहिजे. हे जे पहिले जे काही प्रश्न आहेत ना, हे सगळे किती मिनिटात झाले पाहिजेत बघा. 40 आणि 35 झाले तुमचे 75, 80 आणि हे झाले 90. 90 नंतर 115 मिनिटांमध्ये, म्हणजे जवळपास पहिल्या 115 मिनिटात म्हणजे 102 तासामध्ये, साधारणतः जास्तीत जास्त 2 तास, जास्तीत जास्त 2 तास तुमचा 11 ते 3 पेपर असतो, 11 ते 2 पेपर असतो ना, तुमचा 1 वाजेपर्यंत हे सगळं झालं पाहिजे. 1 वाजून 1 मिनिटाने किंवा बाबा तुमचं जे 12 वाजून 55व्या मिनिटाला तुमचा लेखन विभाग जो आहे तो सुरू झाला पाहिजे. लेखन विभाग, कारण लेखन विभागासाठी तुमच्याकडे जवळपास 55 मिनिटं आहे, साधारणतः 55 मिनिटं ते 1 तास लेखन विभागावरती आहे, ज्याच्यामध्ये पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कथा लेखन आहे. तर बराचसा जो लेखन विभागाचा जो भाग आहे तो सगळा तुमचा या 55 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. आणि अशा प्रकारे 170 मिनिटात सगळा तुमचा पेपर आवरला पाहिजे. आणि उरलेले जे काही 10 मिनिटं आहेत आपल्याकडे, त्या 10 मिनिटांमध्ये आपण काय करू शकतो, जो तुमचा भाग राहिलेला असेल, ओके, 10 म्हणजे आता आपल्याकडे 20 मिनिटं असते, आणखी 10 मिनिटं बोर्डाकडून मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एकंदरीत त्या उरलेल्या शेवटच्या 10 ते 20 मिनिटांमध्ये जो भाग तुमचा राहिलेला असेल, राहिलेले घटक असेल, त्याचा तुम्ही अभ्यास, त्या राहिलेल्या घटकावरती तुम्ही जे काही आहे हे विचार करू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकताय, किंवा एक तुम्ही बघू शकता की तुमचे सगळे प्रश्न कव्हर झालेत का, व्यवस्थित कव्हर झालेत का, प्रश्नांना नीट क्रमांक दिलेत का, हे सुद्धा बघा. या चुका होत राहतात, कधी कधी प्रश्नांना आपण क्रमांक नीट देत नाही, प्रश्नांना क्रमांक दिलेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण बघणं गरजेचं असतं शेवटच्या 10 ते 20 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे ही चर्चा झाली की मराठीचा पेपर वेळेवर आपण कसा पूर्ण केला पाहिजे, कुठल्या प्रश्नाला किती वेटेज दिलं पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. मी थोडासा बाजूला होतो, जेणेकरून तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे मित्रांनो, येस. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला, तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय सर्वांना, धन्यवाद.